बेरोजगाराला काम करणार तो ही गुंडी कुठून फिरवली अख्ख्या गावानं वैभव वैभव म्हणून डोक्यावर घेऊन नाचावं आणि या वैभवला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं तर तू बया एवढं मोठ्यानं सुद्धा बोलायची गरज नाही. उमेदवारी ज्या दिवशी सांगितली त्या दिवशीच किलज मध्ये गुलाल. मी मगापासून सांगालो मला जरा कमी ऐकू येते त्याच्यामुळे मला जोरात सांगायला लागतं. गुलाल पक्का का? पक्का लाडक्या बहिणीनो पक्का. प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या खालच्या बसलेल्या शेतकरी बंधूंनो पक्का आहे का? शेजारचं पोरग सांगा ना बारक सांग आहे ना. आता माझ्या समोर किलत जर पक्का एवढा कमळाचा तर दोन हात वर करून कमळाला किलस कसं साथ देतं दाखवा बरं. कसं साथ देणार? कमळ तसं नसते असं नसते ती तसलं ती लकवा आलेलं आहे तसलं नाही. कमळ असं असते कसं दोन हात वर करून दाखवा. स्टेज वाले नाही ते दाखवा असं फिरवा. तुम्ही नाही कमळाचे तुमची काय अडचण आहे का? असं आहे का? हा मग एकदा दाखवा तुम्ही. विशाल बॉल दिसायला त्याच्यामुळे ती म्हणला मी तर कमळाचा आहे मी कशाला दाखवू. विशालाच ना अंधारात मी दिसतंय मला आजकाल. बघा खरंच सांगू का किलचकराचं खरंच मनापासून कौतुक आहे. आणि कौतुक एका गोष्टीसाठी आहे की या भागातले लोक एकदा ठरवलं की फिक्स त्याच्या पाठीमागे राहतात. विकासासाठी राहतात, प्रगतीसाठी राहतात, समृद्धीसाठी राहतात. आणि या भागाचा विकास करायचा संकल्प राणादादांनी केलाय. कशासाठी केलाय? ही निवडणूक दयानंदच्या भविष्याची नाही, दयानंदच्या भवितव्याची नाही. ही निवडणूक पंचायत समितीची निवडणूक वैभवच्या भवितव्याची नाही, वैभवच्या भविष्याची नाही किंवा राणादादाच्या भविष्याची नाही. उपस्थित असलेल्या व्यासपीठावर कुणाच्याही भविष्याची नाही. ही निवडणूक सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाच्या भविष्याची आहे, विकासाच्या भवितव्याची आहे. त्यामुळं 7 तारखेला राणादादाला साथ द्या. राणादादाचं स्वप्न काय असतं? सतत कशाचा विचार करतात राणादादा? काय म्हणतात? राणादादा म्हणतात या ओरटीमध्ये 1000 हेक्टर मध्ये एमआयडीसी व्हायला पाहिजे. या नळदुर्गमध्ये बसव सृष्टी व्हायला पाहिजे, बौद्ध विहार व्हायला पाहिजे, शादी खाना व्हायला पाहिजे, मराठवाडा मुक्ती संग्रामचं स्मारक व्हायला पाहिजे. तुळजापूरच आई तुळजाभवानीची सेवा करत असताना 2000 कोटीचा विकास आराखडा घेऊन सर्वसामान्य माणसाच्या तरुणाच्या हाताला काम द्यायचा संकल्प दादांनी केलाय. त्यामुळं दादाला 7 तारखेला साथ देणार का? देणार? तुम्ही देणार का? ताई तुम्ही ते माझं कुणाचं दुकान आहे? किराणा दुकान कुणाचं? सुतार कुठार? उत्तमजी उत्तम चाललंय ना? है ना? दाखवा की जरा. असं असं करून दाखवलं. आता बांधली पुडी त्याला सांगायचं कमळ विनोदाचा विषय सोडून द्या, गप्पा सोडून द्या, परंतु दादानी विकास करायचा ठरवलं. मला आठवतंय मी कधी ह्या भागातनं रस्त्याला आत्याकडे भेटायला आलो, मामाला भेटायला आलो ना तर ह्या रस्त्यानं कधीच जायचं नाही. पुढं गंधर्व मार्ग प्रभाकरराव पुढं वडगाव बिडगाव तिकडे कधीच जात नव्हतो. वापस गंधुरा मार्ग तर जायचो ना तर परत मानमोडी मुरटा पाठवून जळफुटून निघून जायचे. दादाने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम सुरू केलं. आता किती तासात जातो तुम्ही इथनं धाराशिवला? आणि अगोदर किती तासात जायचं? 1.5 तास. आणि आता 1 तास. आम्ही प्रल्हाद कोणत्या जयंतीला तुम्ही आणि दादा
भगीरथ राजा भगीरथाची जयंती सगर वस्तीमध्ये आलो असताना गोलटी वस्तीवर घेऊन गेले आम्हाला लोक. गोलटी वस्तीवर आहेत का कोण गोलट्याची आली तिथं नेऊन फुलं बिलं टाकली. कुटुंबाया कितकं टेन्शन आलं. मला येताना मी दादाला दोनदा फोन केला, ती केलंय का तिकडला आपण काही. दादानी सांगितलं आपण शब्द पाळणारे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलंय त्या जनतेची सेवा केली पाहिजे. 70 वर्षापासून बहिके वस्तीला जोडणारा रस्ता नव्हता, त्याला 40 लाख रुपयाचा निधी राणादादाच्या माध्यमातून दिलाय. सिमंदर तांड्याला किती दिलाय का? हाय कमी पडलाय का? जरा थोडं मान बिन कमी हलते जरा. दिलाय का? दिलाय. तरुण पोरं जरा बोलतच नाही. काय झालं? नाही नाही होय होय काहीतरी सांगा ना. आता पिटूबाईंनी सांगितलं कडकडून मोडून खाल्ला म्हणले तुम्ही काहीतरी. आपल्याला माहित नाही. सिमंदर तांड्याला 40 लाख रुपये. ज्या ज्या योजना तुम्ही 2-3 गोष्टी आहेत. संविधान सभागृह करायचा आपला संकल्प आहे आणि मी खात्री आणि विश्वासाने सांगतो या दोघाही तरुण पोरावर गुलाल जेव्हा उधळाल 1 वर्षाच्या आत संविधान सभागृह केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आजकालची तरुण पिढी अशी डुलत येते झुलत येते. यांना विकासाची गती कळत नाही. गावागावात अशी तरुण पिढी वाढत चालली. माझ्या माय माऊलीच्या डोळ्यात बऱ्याचदा अश्रू येतात. जर अशी पिढी जर घडत गेली तर या देशाचं, या भागाचं, या किलतचं, या काक्रम्मा गटाचं काय भविष्य असेल. मी तुम्हाला सांगतो सक्षम जिल्हा आणि समृद्ध ग्रामीण जीवन करण्यासाठी राणादादाच्या माध्यमातून आजच आपण 10 घोषणाचा 10 योजनेचा 10 कलमी संकल्प कार्यक्रम जाहीर केलाय. काय कार्यक्रम? लोकाभिमुख प्रगत पारदर्शक सरकार, आरोग्य आपल्या दारी, पर्यटन विकास, महिला सक्षमीकरण, सौर ऊर्जेचा प्रकाश, अद्ययावत शिक्षण, रोजगाराची संधी, शेळी पालनात आर्थिक क्रांती, गाव तिथे पक्के रस्ते, पाणी पुरवठा. हे तर एक झलक आहे. या जिल्ह्याचा काया पालट करायचाय. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेताला पाणी द्यायचंय, तरुणाच्या हाताला काम द्यायचंय, महिलाच्या हाताला काम द्यायचंय, बेरोजगाराला ताकद द्यायची आहे. हा संकल्प राणादादांनी केलाय. कारण राणादादाकडे दृष्टी आहे, विकासाचं विजन आहे. मी या निमित्तानं किल्ल्याच्या नागरिकाला, मतदार बंधू भगिनींना विनंती करायला आलोय की आपला संकल्प तयार करा. आपला संकल्प 7 तारखेला आपला संकल्प असला पाहिजे. 7 तारखेला राणादादाला साथ देणार का? देणार? ते हिचे इलेक्शनचे माणसं आहेत की त्याच्यामुळे ते असं मोबाईल लावून देत. काय तुमच्या हातात ते मोबाईल कशाच आहे? ते इलेक्शनच आहे का? मीडिया आहेत का? सर विचारलं बाबा. म्हणजे पुन्हा मला वाटलं काहीच बोलना झाले, डुना झाले, बोलना झाले. मला आपलं काहीतरी चुकलं काय की 7 तारखेला साथ देणार राणादादाची? साथ देणार? चला संकल्प करू. 7 तारखेला दयानंद शिंदे आणि वैभव मुंडे हे 2 तरुण भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर जे निवडणुकीला सामोरे जात आहेत, 7 तारखेला यांच्या समोरील बटन, कमळाचं बटन दाबून तुम्ही या दोघांनाही निवडून द्या. 7 तारखेला तुम्ही साथ द्या. येणाऱ्या 5 वर्ष राणादादा, अर्चनाताई आणि स्टेजवरचे सगळे लोक 5 वर्ष तुमच्या कर्जाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, या भागाचा विकास करण्यासाठी साथ देतील. हा संकल्प या निमित्ताने करतो आणि माझ्या सोबत दोन्ही हात वर करून